नमस्कार मंडळी. रिव्ह्यू बाय दिव्या या यूट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. लग्नानंतर होईलच प्रेम नालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल की पार्थ हा काव्याच्या बाजूलाच बसलेला असतो. धरून पार्थीला म्हणतो की हा तुमच्या भोक्या तुम्हाला तुमच्या भूतकाळासह ॲक्सेप्ट करतोय, प्लीज आता तरी डोळे उघडा. त्याचवेळी काव्या डोळे उघडते आणि पार्थला म्हणते की खरंच. तर काव्याला शुद्धीवर आलेलं पाहून पार्थला खूपच आनंद होतो. तर काव्या आता स्वतःच्या हाताने पार्थचे अश्रू पुसते. काव्या पार्थला म्हणते की अहो का रडताय तुम्ही, मी आता बरी आहे. तर इकडे पार्थ आता डॉक्टर आणि नर्सला आवाज देऊ लागतो की काव्याला शुद्धी आलीये. तेव्हा काव्या पार्थला म्हणते की अहो काय चाललंय तुमचं, कशाला त्यांना बोलवताय. त्यावर पार्थ म्हणतो की तुम्हाला उठून बसायचंय ना, म्हणूनच त्यांना मी आवाज देतोय. त्यावर काव्या म्हणते की अहो मग तुम्ही आहात ना. त्यानंतर आता स्वतः पार्थ काव्याला त्या बेडवर उठवून बसवतो आणि तो तिला सांगत असतो की अहो मी तुम्हाला तर कधीच एक्सेप्ट केलं होतं, पण मी विचार केला होता की तुमचं माइंड डिस्टर्ब होऊ नये म्हणूनच तुम्हाला परीक्षेनंतर मी सांगणार होतो, पण आज मी जगजाहीर करतो की मी तुम्हाला एक्सेप्ट केलंय. अशाच प्रकारचे रिव्ह्यू ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.